सुद्धा या महाविद्यालयाचा भरलेला नव्हता, परंतु तो ज्या माणसांना भरून घेतला किंवा ज्यानं या ठिकाणी प्रयत्न केले आणि स्वतः करून घेतलं, श्रेय मला मिळालं, मला मिळालं. ते 2-3 माणसं महत्वाचे आहेत. त्यात रवींद्र लहाने हे एक नाव आहे, जो माजी विद्यार्थी संघटनेत आहेच, परंतु तुम्हाला माहित नाही म्हणून नाव सांगतो. आणि त्यांचा जो करून घेणारे वारेसर आणि एम डी जाधव आहे, यांनी सुद्धा ते काम केलं. आणि पुढच्या 5 वर्षाची, आजची नाही, पुढच्या 5 वर्ष 29 पर्यंतची लीजची रक्कम या ठिकाणी भरून घेतली. त्याचं कारण असं, ते जर झालं नसतं तर कोणताही ऐरागेला आला असता आणि या महाविद्यालयाच्या जागेला आपण नाव सांगितलं. प्रयत्न झाले, मी असताना झाले. भरत जाधव, भरत विद्यालयाच्या बाजूची जी कंपाऊंड बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंत्रालयापासून सुद्धा या ठिकाणी गेलं. बायकर सर त्याचे साक्षीदार स्वतः माझ्यासोबत ते सीओकडे आलेले होते. सीओला पुण्यात आणायच्या नसताना वारेसर वगैरे हे तर होतेच, पण ते सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि भैया साहेबांनी त्याने मला हे केलं की अरे कॉलेजची समस्या मला बाहेर नको सांगतो, तू नाही सांगत. भैया साहेब मला रागाच्या स्वरूपात काय असे ना, रागाच्या स्वरूपात होतच त्याचं बोलणं. मला म्हटलं ते कारण जोपर्यंत प्रश्न भेटते, माझी जोपर्यंत क्षमता आहे, मला माहिती आहे की शेवटचा पर्याय होईल. कारण मी मंत्रालयापर्यंत जाऊन आलाय, माझे मंत्रालयात मित्र आहे आणि त्याला यश आलं आणि ती कंपाऊंड आली. त्याचं कारण असतं, पण मी हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली, आपल्याला जे करायचं आहे त्याचा रॉ मटेरियल तयार करायचं, त्याचं ब्लूप्रिंट तयार करायची आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी हात तोपर्यंत कोणतंही गाजावाजा करायचं नाही असं ठरवलं होतं. आणि तेच नेमकं काम केलं. आणि मला माहित आहे की माझ्यासोबत प्राचार्य झालेले 300 मीटरची कंपाऊंड वॉल सुद्धा बांधू शकले नाहीये आजच्या तारखेपर्यंत. 23 एकर पॅक करणं काही साधी गोष्ट नव्हती. त्याची पार्श्वभूमी जरी एरवी सरांनी सांगितली तर त्याच्यात किती अडचणी होत्या ते मला माहिती आहे, वाई सरांना माहित आहे. अनेक वेळा तिथं जाऊन काय बोलायचं, तिथं जाऊन कसं बसायचं काय, आणि आपण त्यावेळेस कमी पडतो त्यावेळेस कोणाचा वापर करून घ्यायचा हे मला माहिती. आणि ते केलं म्हणून झालं. त्यांनी सांगितलं की या महाविद्यालयाचा आराखडा किंवा पाहत असताना डेव्हलपमेंटसाठी 3 करोड रुपये लागणार होते, पण डेलिगेशनने 1 करोड मध्ये याचं काम सुरू केलं. या महाविद्यालयाचं जे आहे 1 करोड केलं. अनेक शिवाय शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयानं 2 करोड, 3 करोड, 4 करोड, 5 करोड रुपयात तयार केली. पण या ठिकाणी चिंतन सर माहिती आहे मी 25 ते 30 लाखात त्या ठिकाणी महाविद्यालयाचे आहे. ज्या कॉलेजनं 1 ग्रेड आणलाय त्या कॉलेजचा मॅथचा खर्च 2 करोडच्या वर आहे. कोणते महाविद्यालय कमीत कमी सांगितलं 2 करोडच्या वरच आहे. मी 25 ते 30 लाखात या कॉलेजचा न्याय केलेला आहे. त्याचा साक्षीदार चिंचोळे सर आहे. अनेक वेळा हे नाही ते नाही ते नाही करे, मला माहित आहे पुढे येते काय येते कसं येते, अरे काय त्यांना तोडून द्यायचं तर त्याच काम पडलं त्याच करा. कारण ते जर केलं नसतं अनेक गोष्टी आपण करू शकलो नसतो. कारण कोणी देत असताना एक अंतर असं आहे शिवाय शिक्षण संस्थेपासून तर जिजामाता महाविद्यालय दुसरा टोक आहे. आणि त्यामुळे तिथून तिथे जाणं, तिथून काम करून घेणं साधी गोष्ट नाहीये. तिथला प्राचार्य काय करतो, सही करतो, जातो, अर्धा घंटा 1 घंटा येतो, फिरून येतो, विद्यार्थ्यात जातो, जेडी ऑफिसला जातो, काम करतो. तिथला कर्मचारी तिथं जाऊन येणं म्हणजे काय तिथे करावं लागते. त्यांना विचार आज 6 घंटे बसणं जाणं, 6 घंटे येणं, 12 घंटे गेले, मधात किती वेळ त्याला तिथं भेटते तेच त्याला माहिती. तरी महाशय प्राचार्य एखाद्या महत्वाच्या कामासाठी डायरेक्टरला भेटायला गेला असेल आणि सुट्टी टाकली नसेल तो प्राचार्य दुसऱ्या दिवशी येऊन सहाय्य करतात. तर मी दिसलो का 8-8 दिवस प्राचार्य कॉलेजमध्ये येत असताना सहाय्य केला तेव्हा झोपला होता का, झोपला होता का असं म्हटलं वाईट वाटतं. पण काही असो त्याच्यात माणूस शिकलो घडलो आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार धन्यवाद आणि त्यांना चांगली सेवा करण्याची संधी देऊ ईश्वरचरणी प्रार्थना. न्यायाच्या दिवशी काय झालं